आता निमित्त पाहिजे, निमित्त. नवरा कोणाला तरी बोलून मारून टाकला, उशीरच नाही. आता आपल्या घरातल्या माणसाला जिवंत मारायचा असेल तर कोणालाही पैसे देऊन सुपारी द्यायची गरज. तुम्ही फक्त पेपर उघडा, नवऱ्यानं बायको मारली, बायकोनं मित्राच्या मदतीनं नवरा मारला, जावानं सासू मारली, सासूनं सून मारली, आणि पोरानं बाप मारा. याच्यापेक्षा वाईट काय? ज्या पोराला बापामुळे जग पाहायला मिळालं ते जग अंधार करण्यासाठी जर बापाला मारून टाकीत असतील पोर, आवडण्याचा झाला बाप, आले पाप वस्तीसी. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की ज्या घरामध्ये ज्या पोराला त्याचा बाप ज्या दिवशी आवडेनासा होईल तर माझा शाप की त्या अख्ख्या गावाला याचं पाप लागेल. मला एक कळालं नाही, जर त्या पोराचा दोष आहे की त्याला त्याच्या बापाबद्दल द्वेष निर्माण झाला, याचं पाप गावाला त्याचं कारण आहे. पोरगा घरातून निघताना टपरीवर जाताना गावातल्यानं पाहिलं पण त्याला काही बोललं नाही. त्या पोराच्या वाईट वागण्याला हवा मिळाली. पोरगा हळूहळू लोकांसमोर बिड्या प्यायला लागलं, तंबाखू खायला लागलं. हळूहळू ते आता रस्त्यावरच्या धाब्यावर बसायला लागलं. गावातल्या लोकांनी घरी सांगितलं, अहो सांगते मी कसे, मास्तरने मारलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी शाळेत जाता, कोण तुमच्या मध्ये पडल? अहो सासूला पण नातवाला दाबाव का नाही, सुनेचा धाक. सून काही म्हणन का काय? कुणी वळण लावायचं पोराला? अरे आपल्या पोराचं नुकसान या भारतात जेवढं आईनं केलं तेवढं कुणीच नाही केलं. बरं हे आता काळ गेला म्हणजे लेकराची हित वाहे माऊलीचे मान्य आईची कळवळ्याची जाती. अरे पण ते कळवळा किती पाहिजे? जिथं त्याला मार मिळाला पाहिजे तिथं सुद्धा त्याला मार देता आला पाहिजे. बाप बोलायला लागल्यावर माय मध्ये पडत राहून द्या, आपला पिंड एकुलत जाळायला लागेल ते आपल्याला. अहो चितेवर जाण्याच्या अगोदर ते आपल्याला रोज किती जाळीतो याचा काही अंदाज? आता कसं आहे, गावावर बोलावं तर तुम्ही म्हणतात परत मला जाऊन नाही द्यायची. माझ्या पोरानं जर माझा द्वेष करायचा नसेल तर उद्यापासून आपण निश्चय केला पाहिजे की गावातलं पोरग जर धाब्याकडे जात असाल तर मी कसा प्रयत्न करेन की त्याला आवडत घेईन. पोरग जेवत नाही म्हणून आईनं हातात मोबाईल द्या. आता याच्यापेक्षा अजून वाटोळ काय व्हावं? याच्यापेक्षा अजून वाटोळ काय करावं? आता तुम्ही घरात जाऊ ठेवली नाही, घरात सासू ठेवली नाही, घरात नणंद नाही, घरात दीर नाही. आता तुमच्या पोराला वळण लावायला एकटं कुणी नाही आणि तुम्ही वरून त्याच्या हातात मोबाईल दिला, ते ऑनलाईन गेम मध्ये घालतात पैसे. नंतर रडण्यात अर्थ. जिथं शहाणपण येईल माणसाला तिथं शहाणा झालं पाहिजे. अहो संतांनी वेळच्या वेळी सगळे तरी जाग करण्याचाच प्रयत्न केला. जगाचं कल्याण व्हावं म्हणून संतांच्या शरीराची झीज झाली तरी सुद्धा संतांनी मात्र आपल्या झिजेचा शरीराचा विचार केला नाही. आपले 2 रुपये जाऊ नये म्हणून आपण विचार करतो.